आमचं बंड नव्हतं तर आम्ही बसून निर्णय घेतला होता, अशा शब्दात शरद पवार यांनी अजितदादांना आता प्रत्युत्तर दिलंय। तसंच पक्षाचा संस्थापक कोण आहे आणि पक्षाची निर्मिती कशी झाली हे सर्वांना माहिती आहे, त्यामुळे कोणी कोणाचं ऐकायचं हा प्रश्नच येत नाही, असं देखील शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, शरद पवार यांनी आता अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलंय। आमचं बंड नव्हतं तर आम्ही बसून निर्णय घेतला होता, अशा शब्दामध्ये आता शरद पवार यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिलंय। तसंच पक्षाचा संस्थापक कोण आहे आणि पक्षाची निर्मिती कशी झाली हे सर्वांना माहिती असल्याचं देखील शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता कोणी कोणाचं ऐकायचं हा प्रश्नच येत नाही, असं महत्त्वाचं विधान देखील शरद पवार यांनी केलंय। तर शरद पवारांच्या विधानासंदर्भातली सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, आमचं बंड नव्हतं तर आम्ही बसून निर्णय घेतला होता, अशा शब्दात शरद पवारांनी आता अजित पवार यांना प्रत्युत्तर दिलंय। तसंच पक्षाचा संस्थापक कोण आहे आणि पक्षाची निर्मिती कशी झाली हे सर्वांना माहिती आहे, त्यामुळे कोणी कोणाचं ऐकायचं हा प्रश्नच येत नाही, असं महत्त्वाचं विधान देखील शरद पवार यांनी केलंय। चव्हाण हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते होते, त्याची विचारधारा काय हे आम्ही लोकांनी लक्षात घेतलेली होती आणि त्यामुळे त्याला स्वरूप असं काही नव्हतं। निर्णय होता, सगळ्यांनी बसून घेतलेला होता, त्याच्याबद्दल काही तक्रार व्हायचं काही कारण नाही। आणि आज कोणी काही केलं असेल त्याही पद्धतीची तक्रार करण्याचं काही कारण नाही। फक्त पक्ष लोकांनी ज्या पक्षाला सक्ती केली, फाशीवर दिला, त्याची निर्मिती कशी झाली, त्याचं संस्थापक कोण होते, या सगळ्या गोष्टी आता सगळ्यांच्या समोर आहेत। त्यामुळे त्याच्या अधिक काही भाष्य करण्याची आवश्यकता नाही आणि त्या संबंधाचा अन्य प्रश्न इथं विचारण्याची आवश्यकता नाही।